ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत मार्तंड विजय. आजच्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत की पुण्यवान अशी 8 तीर्थक्षेत्रे कुठली आहेत. तर ऋषींनी सत्वकुमारापाशी प्रेमपुरात अनेक तीर्थे आहेत आणि त्याचे वर्णन कथन करण्याची त्यांना विनंती केली असता ते बोलले की 33 कोटी तीर्थ असून त्याचे महात्म्य हे ब्रह्मदेव, स्कंद, शेष हे सुद्धा यथातथ्य वर्णन करू शकणार नाही. तरी त्यातील जी काही मुख्य 8 क्षेत्र आहे त्याचे वर्णन खालीलप्रमाणे. पहिलं म्हणजे शक्तितीर्थ. मुख्य देवाच्या उत्तरेकडील विशाल असे शक्तितीर्थ या नावाचे पवित्र कुंड आहे. त्याला लक्ष्मीतीर्थ असे देखील ज्ञानी लोक म्हणतात. इथे रविवारी व्याधिपात असा योग आला असताना अगर सूर्यसंक्रांत असेल तर या दिवशी स्नान करतात. शिवाय अश्विन मासातील नवमी, चैत्र शुद्ध षष्ठी, चैत्र पौर्णिमेस स्नान करावे. कार्तिक पौर्णिमा, कृतिका योगावर व आपले जन्मनक्षत्र असेल तेव्हा इथे अवश्य स्नान करावे. नेमाने वारीत जाऊन स्नान करावे. त्याचाही विधी असा की प्रथम स्नान करून मूळ लिंगाचे दर्शन घ्यावे. नंतर घृतमारीची पूजा करावी. पुन्हा श्रीचे देवळात येऊन भंडारा वाहून पूजा करावी. त्यामुळे सर्व पातके हे नष्ट होऊन सुख लाभते. मार्तंडाच्या पूजेचा संपूर्ण महिमा शेषालाही सांगणे जमणार नाही. त्यानंतर दुसरं क्षेत्र म्हणजे गयातीर्थ. आग्नेय दिशेकडे गयातीर्थ नावाचे पुण्यवान असे कुंड आहे. तिथे देवांचे चरण आहे. तीळ व दर्भ घेऊन त्या कुंडात विधियुक्त स्नान करावे आणि पितृश्राद्ध हे करावे. पिंड मल्हारीच्या पायावर वहावेत. असे केल्याने आपले पितर हे सुखी होतात. याविषयी एक कथा अशी की यापूर्वीच्या कल्पात मेघवाहन नावाचा एक महान धार्मिक राजा होऊन गेला. तो जरी पुण्यवान होता तरीच त्याचा पुत्र हा चंद्रसेन हा मात्र दुराचरणी होता. त्याच्या दृष्टकृत्यांचा परिणाम म्हणून पितरांना अधोगती मिळून हा सुद्धा दुःखी असायचा. शेवटी तो मेल्यानंतर कावळा बनला. पण जिवंतपणी एकदा त्याने शिवरात्रीचे व्रत केले होते. तेवढ्या पुण्याईमुळे एकदा तो गयातीर्थावरून चोचीत पाणी घेऊन उडत उडत चालला असताना एक थेंब खाली श्रीचरणांवर पडला. तेवढ्या पुण्याईचे फळ म्हणून तात्काळ त्याचे पितर कैलास लोकात गेले व त्याचे कावळ्याचे शरीर गळून पडले आणि तो दिव्य शरीरी बनला. अंती तोही कैलासी गेला. त्यानंतर येतं तिसरं म्हणजे कपिलतीर्थ. हे कपिलतीर्थ नावाचे कुंड उत्तर दिशेस आहे. या तीर्थेमध्ये कपिलाषष्ठी स्नान करावे. त्यामुळे पापांचा नाश होतो. मात्र विनायक कपिलाषष्ठी ही वर्ज्य असा आहे. स्नानानंतर मार्तंडाचे पूजन करावे. त्यानंतर आहे गुप्त मल्लेश्वर तीर्थ. हे गुप्त मल्लेश्वर नावाचे तीर्थ ईशान्य दिशेनेस आहे. तिथे स्नान करावे, पाणी प्यावे आणि मल्हारी देवाचे पूजन करावे. त्यामुळे भक्तांचे सर्व दोष हे निघून जातात. त्यांचा महिमा स्वतः ब्रह्मदेवाने सांगितला आहे. तो म्हणजे पूर्वी सरोशीज नावाच्या मनंतरात पृथ्वीवर प्रयाग नावाचे एक क्षेत्र होते. तिथला राजा न्यायी व धार्मिक होता. तरीही कालचक्राच्या फेऱ्यात सापडून तो राज्यभ्रष्ट झाला आणि देशोधडीस लागला. तो नाईलाजाने चोर बनला आणि वाटमारी करू लागला. तो द्रव्यांसाठी प्रवाशांना गाठून त्यांना ठार करत असे. ब्राह्मण, विद्यार्थी, वधू असे कुणीही त्याच्या तावडीतून सुटत नसे. तो अरण्यात राहत असे. एकदा तो वाघाकडे मारला गेला. पुढे फार काळ नरकयातना भोगून तो गाढव योनीत जन्मास आला. सोमदत्त नावाच्या एका कुंभाराने त्याला पाळले. पुढे एकदा या गाढवावर सामान सुमान लादून तो कुंभार सहकुटुंब मल्हारीच्या वारीसाठी आला. त्याच वेळी दैवयोग असा की तो गाढव तहानेने अतिव्याकुळ झाला व खाली कोसळला. तेव्हा सोमदत्ताने लगबगीने मल्लेश्वर कुंडातील पाणी मडक्यातून आणून त्या तडफडणाऱ्या प्राण्याच्या तोंडावर ओतले. पण ते पाणी मुखामध्ये पडण्याआधी त्याचा प्राण गेला. तरीही या तीर्थजलाच्या केवळ स्पर्शाचे फळ मिळून तो त्याचे दिव्य शरीर धारण करून तो पुढे राजा म्हणून जन्माला आला.
त्याचे पितरही सर्व लोकी गेले. नंतर राजासुद्धा सर्व भोग भोगून अंती कैलासात जाऊन राहिला. त्यानंतर येतं पाप विनाशन तीर्थ. हे तीर्थ मूळ लिंगाच्या दक्षिणेकडे आहे. शेजारी एक विस्तीर्ण पिंपळाचे असे झाड आहे. त्यावर भैरव हे निवास करतो. त्या तीर्थात अगोदर स्नान करावे आणि नंतर पिंपळरूपी भैरवाला आलिंगन द्यावे. मल्हारी देवाचे दर्शन घ्यावे. असे केल्याने अनेक जन्मातील मोठमोठी पापेसुद्धा ही नष्ट होतात. असा या तीर्थाचा अगणित असा महिमा आहे. त्यानंतर आहे नंदीकुंड तीर्थ. पाप विनाशन तीर्थाजवळ हे कुंड आहे. त्यात स्नान करून जर वेदज्ञानी ब्राह्मणाला गायीचे दान केले तर अपार पुण्य लाभते. नंतर मल्हारी देवाचे दर्शन घ्यावे. त्यानंतर येतं रुद्रकुंड. ईशान्य दिशेस हे कुंड आहे. यात स्नान केल्याने पूर्वजन्म होत नाही, आत्मज्ञानाची प्राप्ती होते. या तीर्थाचा प्रभाव सांगतो असा की इंद्रसळ नावाच्या नगरात शंभुदत्त नावाचा एक वेदाचारी ब्राह्मण राहत होता. तो नित्य वेदोक्त ब्रह्मकर्म आचरत असे. आपले कर्म करताना काही चूक झाली नसेल ना अशी त्याला शंका वाटे. असाच क्रम चाललेला असताना पुढे तो शंभुदूत दैवयोगाने मरण पावला. यमाकडे नेले तेव्हा त्याला असे आढळले की त्याने आयुष्यभर जे कर्म आचरले त्यावर श्रद्धा नसल्यामुळे ते कर्म शांशक चित्ताने केले गेले होते. परिणामी त्या कर्माचे फळ म्हणून पुण्य मिळण्याऐवजी त्याच्या खात्यात पापच जमा झाले होते. अर्थात तो 100 जन्मापर्यंत किडा झाला. नंतर भाग्याने तो पक्षी झाला व योग्य समय उडत उडत रुद्रकुंडापाशी आला. तहान लागली असल्यामुळे त्या कुंडातील पाणी पेला. तेव्हा त्याचे पक्षाचे शरीर गळून पडले आणि दिव्य देह प्राप्त होऊन आत्मज्ञान झाले. त्यावेळी तो कैलासावर गेला. त्यानंतर आहे अंबुधारा तीर्थ. हे तीर्थ उत्तरेकडे आहे. या तीर्थामध्ये स्नान करून पाणी प्यावे म्हणजे अनेक पापे हे निघून जातात. या तीर्थाचे महत्त्व म्हणजे अवंती नगरीमध्ये कर्दप नावाचा एक महापराक्रमी असा राजा होता. तो जरी सर्व गुणांनी संपन्न होता तरीही स्त्रियांचा फार तो शौकीन होता. या ना त्या प्रकारे आटोकाट प्रयत्न करून तो हव्या असलेल्या स्त्रिया वश करून घेत असे. त्याचा अंतकाळ जेव्हा जवळ येऊन ठेपला तेव्हा तो चौघा यमदत्तांनी घेऊन त्याला यमपुरीत नेले. त्यावेळी त्याच्या कर्माचा हिशोब पाहून त्याला नरकात टाकले. नंतर पुढे तो भोंगा बनला असताना काही पुण्याईमुळे अबुधारा तीर्थापाशी आला आणि एका कमळावर बसला. तो मध पिण्यात गुंग झाला असताना एकाएकी सूर्य मावळून अंधार पडला. त्या कमळाच्या सर्व पाकळ्या मिटल्या जाऊन तो आत अडकून पडला. रात्रभर तो तसाच होता. भल्या पहाटे कुणा भक्ताने ते कमळ उपटून देवावर वाहिले. तेव्हा सूर्योदय झाला. तेव्हा त्याच्या पाकळ्या उघडल्या आणि भुंगा मार्तंड चरणांना स्पर्श करून उडून गेला. तेवढ्याच पुण्याईने तो मृत्यूनंतर पुन्हा या पृथ्वीवर मानव झाला व सर्व सुख हे भोगून अंती कैलास लोकात गेला. अशी ही पापविनाशी व पुण्यदायक अशी अष्टतीर्थ आहेत. मित्रांनो, मार्तंड विजयचा पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.